एका ताईने माझ्याकडनं पणाची रेसिपी मागितली होती, तर तीच तुमच्यासोबत शेअर करते मी आज. चला मग याची रेसिपी जाणून घेऊया. इथं मी थोड्या चिंच घेतल्या होत्या. त्यांना व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि गूळ किसून घेतला आणि तेही थंड झालं होतं. त्याच्यानंतर त्या पाणीमध्ये त्यांना चुरून घेतलं आणि एका चाळणीच्या मदतीने सगळं गाळून घेतलं. असं मी 2-3 वेळेस केलं होतं. तर सगळं पाणी मी 3 ग्लास पाणी टाकलं होतं याच्यामध्ये. तर सगळं गाळल्यानंतर तर बघू शकता तुम्ही एवढं काही झालं होतं ते पाणी आणि त्याच्यानंतर जेवढा गूळ किसला होता सगळा टाकून दिला त्याच्यामध्ये. हे चिंच जास्त खट्ट्या नाहीत म्हणून मी एवढाच गूळ टाकते. तुमच्याकडे जर जास्त चिंच खट्ट्या असेल तर जास्त गूळ टाका. साखर टाकू नका. मला इथं थोडं घट्ट वाटत होतं ते, म्हणून मी अजून थोडं पाणी टाकलं. त्याच्यामध्ये जास्त घट्टही चांगलं लागत नाही आणि अजून परत फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, कारण थंड पिण्यामध्येच मजा आहे. आणि थंड झाल्यानंतर काढून घेतलं फ्रीजमधनं आणि त्याच्यानंतर सगळं गाळून घेतलं, कारण जेवढाही कचरा असेल तो सगळा निघून जाईल. आणि त्याच्यानंतर ग्लासमध्ये टाकून घेतलं प्यायला. थंडच प्यायचं आहे, थंड चांगलं लागतं. चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये